नमस्कार मित्रांनो, MD ऑफिशियल या मराठी माहिती चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। PMRDने सेक्टर 12 येथील शॉप आणि सदनिकाधारक यांच्या संदर्भात काही सूचनेची नोटीस दिली आहे। तर त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत। तरी पण जे न्यू व्ह्यूअर्स असतील चॅनलवर, ज्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल आपला, त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारची येणारी नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही नोटीस PMRDने जाहीर केलेली आहे। यामध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत। तर त्या पुढील प्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास कार्यालयामार्फत पेठ क्रमांक 12 येथील गाळ्यांची विक्री ई-लिलाव पद्धतीने करण्यात आलेली आहे। त्यानुसार गाळेधारकांनी संपूर्ण रकमेचा भरणा केला आहे। अशा गाळेधारकांना गाळ्यांचा ताबा देण्यात येत आहे। सदर गाळेधारकांना दुकाने चालू करण्यासाठी होत असलेल्या समस्यांबाबत गाळेधारकांना तसेच सोसायटी धारकास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। सूचना क्रमांक 1, पेठ क्रमांक 12 मधील गाळेधारक हे संबंधित इमारतीच्या सोसायटीचे सभासद असणार आहेत। म्हणजे ज्यांना पण शॉप्स इथे मिळाले आहेत ते सुद्धा सोसायटीचे सभासद राहणार आहेत। मुद्दा क्रमांक 2, प्राधिकरणाने गाळेधारक यांच्याकडून गृहप्रकल्पातील दैनंदिन देखभाल, सुरक्षा रक्षक पुरविणे तसेच सार्वजनिक वापराच्या उदाहरणार्थ STP पथदिवे यांचे वीज देयक या खर्चासाठी रुपये 26,904 इतका शुल्क हा PMRDने त्यांना आकारलेला आहे। यामध्ये नळ जोडणीचा अंतर्भाव नाही, त्यामुळे गाळेधारकांनी पाणी व वीज व्यवस्था कनेक्शन स्वतः करून घ्यायचे आहे। म्हणजे जसा सदनिकाधारकांकडून कॉमन खर्च हा PMRDने घेतला होता, तसंच हा शॉप्स धारकांकडून सुद्धा कॉमन खर्च हा घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्यांना नळाचे कनेक्शन आणि पाण्याचे कनेक्शनची व्यवस्थाही स्वतः करायची आहे। नंतर बघा मुद्दा क्रमांक 3, पेठ क्रमांक 12च्या गाळेधारकांच्या लीज डीडमध्ये नमूद केल्यानुसार क्लॉज नंबर 15 नुसार संबंधित इमारतीमध्ये असणारे स्वच्छतागृह हे गाळेधारकांना वापरण्याची मुभा आहे। म्हणजे लीज डीडमध्ये दिल्यानुसार जे शॉप्स धारक आहे, जे लोक शॉप्स चालवतील ते शॉप्सचे ओनर किंवा जे शॉप्स धारक आहे ते संबंधित बिल्डिंगमधील टॉयलेट, बाथरूम जे आहे स्वच्छतागृह हे वापरू शकतात। मुद्दा क्रमांक 4, पेठ क्रमांक 12च्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या कार्यालयाकडून श्रीमती रश्मी पाटील उपविभागीय अभियंता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणजे आपल्या सेक्टर 12च्या ज्या पण समस्या आहे त्या सोडवण्याचे काम ह्या श्रीमती रश्मी पाटील यांच्याकडे दिलेले आहे। मुद्दा क्रमांक 5, पेठ क्रमांक 12 मधील इमारतीखाली उपलब्ध असणारी पार्किंग बाबतचे अधिकार हे संबंधित इमारतीच्या सोसायटीच असून सोसायटी व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया चालू आहे। पार्किंग बाबत कोणत्याही प्रकारचे वाद उद्भवणार नाहीत याची काळजी संबंधित सदनिकाधारक आणि गाळेधारक यांनी घ्यावयाची आहे। म्हणजे अजून सोसायटी स्थापन झालेली नाही आणि सोसायटीमध्ये शॉप्स धारक आणि सदनिकाधारक या दोघांचा पण समावेश आहे, त्यामुळे सोसायटीने संपूर्ण पार्किंग बाबतचे निर्णय घ्यावे। पुढील मुद्दा बघा, गाळ्यांच्या परिसरात असलेले आउटलेट्स पाईप्स या इमारतीच्या टेरेसवर जमा होणारे पावसाळी पाणी, टाक्यांमधील जादा पाणी इत्यादी जमिनीवर वाहून नेण्यासाठी बसविण्यात आलेले आहेत। सदर आउटलेट पाईप्समधील पाणी व इमारती लगतच्या परिसरामध्ये जमा होणारे पावसाळी पाणी या इमारतीजवळच्या स्टोम वॉटर लाईनमध्ये चेंबरद्वारे नैसर्गिक पद्धतीने उताराने वाहून जाण्याकरिता व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे सदरची आउटलेट पाईप्स बंदिस्त करणे अथवा चेंबरला जोडता येणार नाही, की आपल्याला पाईप डायरेक्ट जे आहे ते आपण चेंबरला जोडू शकत नाही। नंतर पुढचा मुद्दा बघा, पेठ क्रमांक 12 मधील एकूण 45 दुकानांचा ताबा दिलेला आहे। यापैकी 5 दुकानांमध्ये गळतीबाबत आढळून आलेल्या तक्रारीचे संबंधित कंत्राटदारामार्फत तातडीने निवारण करण्यात येत आहे। तर जे काही शॉप्समध्ये वरील पाण्याचे लिकेज हे होत आहे, तर त्या संदर्भात कंत्राटदारामार्फत ते पाण्याचे लिकेज हे काढून देण्यात येत आहे। तर ही अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।